पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आजच्या दुपारच्या सत्रात मी ऋषिकेश पावसकर मैदानाच्या आत तुम्हाला घेऊन जातोय. चाललेला चौथा सामना तनुष 11 आणि माऊली वॉरियर्स वज्रे या दोन संघादरम्यान. नाणेफेकीचा कौल जिंकला माऊली वज्रे संघानं आणि घेतलेलं क्षेत्ररक्षण आणि पहिला षटकाची सुरुवात मात्र गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय वज्रे संघाकडनं. गोलंदाज सज्ज होतोय संदीप गवस मॅन फ्रॉम वज्रे. स्ट्राईक वर असेल तातू बोडेकर मॅन फ्रॉम दोडामाग आणि त्याचेच साथीदार म्हणून संकेत कांबळी मॅन फ्रॉम मणेरी. गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा गोलंदाजची मागवर पंचांच्या डाव्या हाताकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट असेल. स्ट्राईकवर तातू पाहायला मिळतो. 16 नंबरची जर्सी परिधान करून षटकाच्या पॉवर प्लेच्या अनिवार्य पहिल्या षटकाला सुरुवात होते. संदीप गोलंदाज सज्ज. सुरेख चेंडू टप्पा पडण्यात थोडंसं बाहेरच्या दिशेनं वळण घेणारा चेंडू थोडंसं यश शरीराचा वेध घेतोय. अजून एक निर्धाव चेंडूची गणना मात्र धावपलकर पाहायला मिळते. तदरम्यान षटकाला सुरेख अशी सुरुवात करून दिली आहे संदीपच्या मार्फत. एक निर्धाव चेंडूची सुरुवात होते. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं अनिवार्य षटक पाहायला मिळतंय. एक लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षण 38च्या बाहेर पाहायला मिळतोय. तसंच लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षण तदरम्यान खोदून काढलेला चेंडू सुरेख फटका पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरच्या लेनला जाणारा चौकार पाहायला मिळतो. तातू याच्या बॅटमध्ये दुसऱ्या चेंडूवर चौकार निघतोय. 4 धावांनी मात्र धावफलकाचा श्रीगणेश पाहायला मिळतोय. 4 धावा धावफलकावर. काय सुरेख फटका पाहायला मिळतोय. रिप्लेच्या मार्फत टेनिस क्रिकेट .inच्या मार्फत आपण पाहणारे लाईव्ह सामने आणि काय फटका सजवला. खोलवर टप्प्याचा चेंडू होता तो आणि कव्हरच्या दिशेनं येणारा सुरेख चौकार. 4 धावांनी धावफलक पोहोचतोय. ते म्हणजे 4 या धावसंख्येवर 2 चेंडूचा खेळ होतोय समाप्त. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर. सुरेखाचा चेंडू शॉर्टपिचचा चेंडू पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची कडा घेतोय. थर्डमॅनच्या देशात सुरेखाचं क्षेत्ररक्षण केलं जातं. एक निर्धाव चेंडूची गणना मात्र धावफलकावर पाहायला मिळते. एक निर्धाव चेंडूनं तिसऱ्या चेंडूचा खेळ समाप्त होतोय आणि धावफलक तिथेच स्थिरावलं जाते. 4 या धावसंख्येवर बिनबादशी. सुरेखाचा चेंडू अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न होता. थोडासा टप्प्यामध्ये थोडंसं आत आला चेंडू आणि या निर्धाव चेंडूची संकेता सुरेखाचं कमबॅक गोलंदाजाचं म्हणावं लागेल. दुसऱ्या चेंडूवर आलेला चौकार त्यानंतर सुरेखाची 2 निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी ठरलेला गोलंदाज मात्र संदीप गवस पाहायला मिळतोय. सुरेखाचा चेंडू पुन्हा एकदा टाईजवर आदळतोय. एक लेग बायच्या स्वरूपात निर्धाव जाणारा चेंडू मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. एक निर्धाव चेंडूने सुरेखाचे षटक पॉवर प्लेचं अनिवार्य षटक संदीप गवस मॅन फ्रॉम वज्रे हाताळताना पाहायला मिळतोय. ज्या कामासाठी आपल्याला बोलवलं त्या अचूक टप्प्याची गोलंदाजी मात्र संदीप करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर खाली राहणारा चेंडू शॉर्ट पिचचा होता. मारण्याचा प्रयत्न होता. 8व्या पॅटनं प्रयत्न फसला गेला. एक षटकाचं खेळ होतं समाप्त त्या दरम्यान आणि 4 धावा बिनपादशी पाहायला मिळते. नाणेफेक खाल्ल्यानंतर तनुष 11 संघ फलंदाजी करताना 4 धावांवर जाऊन एका षटकाच्या क्रेज स्थिरावतोय. डीजे धन्यवाद डीजे. नवीन गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय अजय गवस मॅन फ्रॉम वज्रे. मागच्या आठवड्यात झालेली करणे चॅम्पियन्स लीगमध्ये अतिशय बहारदार ज्याने कामगिरी केली तो फलंदाज मात्र आता मात्र गोलंदाजीची धुरा सांभाळताना अजय गवस पाहायला मिळतोय. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे वर्णी पाहिली जाते दोडमाग तालुक्यात तो गोलंदाज मात्र अजय गवस पाहायला मिळतोय. एक षटकाचा खेळ तदरम्यान समाप्त होतोय. धावफलकावर 4 धावा पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडवर मात्र आता संकेत कांबळे पाहायला मिळतोय मॅन फ्रॉम मणेरी. चेंडू हवे स्थिरावला जातोय पॉईंटच्या दिशेनं. जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत नो मॅच लाईनमध्ये चेंडू पाहायला मिळतोय. 1 धावेचं रूपांतर दुहेरी धावेत मात्र पाहायला मिळतंय. 2 धावेने धावफलकात वाढ होईल. धावफलक पोहोचेल ते म्हणजे 6 या धावसंख्येवर. 6 धावा धावफलकावर. एक चेंडूचा खेळ होतोय समाप्त.
पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील. पंचांच्या डाव्या हाताकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. 7-8 पावलांचं छोटंसं रनअप आहे आणि त्याच रनअपवर एक वेगवान गतीची गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा सुरेख फटका, काय फटका सजवला जातोय. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेनं चेंडू जातोय सीमा पार. षटकार, सुरेख फटका, संकेताच्या बॅटमधून निघालेला एक षटकार, उत्तुंग फटका पाहायला मिळतोय आणि 6 धावांनी मात्र धावफलक वधावतोय. ते म्हणजे 12 या धावसंख्येवर बिनबाद 12 धावा. दुसऱ्या षटकाचा पुरेपूर फायदा घेतला जातोय. पहिल्या चेंडूवर निघालेली दुहेरी धाव आणि त्यानंतर येणाराच षटकार मात्र धावफलक वाढून जातोय. 12 धावा देऊन चेंडूचा खेळ समाप्त होतोय. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावर पाहायला मिळत आहे. सुरेख असं षटक पहिलं हातातनं पाहायला मिळालं. तब्बल 4 धावा एका षटकात खर्च केला तो म्हणजे संदीप गवस. त्यानंतर अजय याच्या हातात चेंडू सोपवला गेला. त्यानंतर पहिल्या चेंडूवर दुहेरी धाव, त्यानंतर आलेला षटकार. सुरेख असं फलंदाजी संकेताच्या कडनं आणि आताचा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. तिसरा चेंडू निर्धाव गणला जातोय. 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या समाप्त होतोय. एक षटकार आलाय तर पुन्हा एकदा मोठा फटकण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला जातोय. आता मात्र पुन्हा एकदा फुल टॉस पद्धतीचा चेंडू, पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने एक मोठा फटका, चेंडू पुन्हा एकदा सीमा पार. षटकार, सुरेख. फटका फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. सुरेख असा फटका सजवला लॉक ऑनच्या दिशेनं. चेंडू मात्र सीमा पार जातो. षटकार येतो. संकेत कांबळे मात्र सेट ऑन फायर पाहायला मिळतोय. 2 चेंडूवर 2 षटकार येते. एक दुहेरी धाव पाहायला मिळते. तब्बल आतापर्यंत 4 चेंडू खेळतोय. 4 चेंडूवर 14 धावा स्वतःच्या वैयक्तिक बनवतोय आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात ते म्हणजे 18 धावा. षटक क्रमांक दुसरं थोडंसं भाग अडवतोय गोलंदाज अजय. पुन्हा एकदा पुढे सरसावला जातोय. पुढे सरसवून मारेला फटका, चेंडू जातोय पुन्हा एकदा डीप लॉग आणला. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं सुरेख फटका, दुसरा फटका या इनिंग लागोपाठचा. संकेत कांबळे याच्या बॅटमधनं धावफलक पोहोचतोय. 24 या धावसंख्येवर 24 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. सुरेख अशी फटकेबाजी तब्बल 20 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. 5 चेंडूवर शेवटच्या एका चेंडूचा खेळ असेल बाकी. पुन्हा एकदा मोठा फटका, आता मात्र चेंडू हवे स्थिरवला जात आहे. क्षेत्ररक्षक दाजी जोपर्यंत येईल थोडंसं नैसर्गिक अर्थामुळे चेंडू स्थिरावतोय आणि त्या दरम्यान 2 धावा पोहून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी धावफलक वाढतंय. धावफलक 26 या धावसंख्येवर वाटलं होतं. पहिलं षटक ज्या पद्धतीने हाताळलंय, ज्या पद्धतीने हाताळलंय त्या पद्धतीचं दुसरं षटक येईल, परंतु एक अतिशय चुरशीची फलंदाजी मैदानाच्या आत पाहायला मिळेल. तब्बल निघालेले 3 षटकार आणि 2 दुहेरी धावा धावफलकावर वाढ करून जातात आणि धावफलक पोहोचतंय ते म्हणजे 26 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 2चा खेळ होते समाप्त. बिनबाद 26 धावा मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. डीजे
शुभम गवस मॅन फ्रॉम वज्रे. उंच गुराक गोलंदाज आहे. 10-12 बॉलांचं रनअप आहे. पंचांच्या डाव्या हाताकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. थोडंसं क्षेत्ररक्षण सजवलं जातं. शॉर्ट कव्हर पाहायला मिळते. एक डीप एक्स्ट्रा कव्हर पाहायला मिळते. लॉंग ऑन ऑफ ऑफ एक कावकरणाच्या दिशेनं फलंदाज आहे. क्षेत्ररक्षण आहे आणि एक पंचांकडनं त्या दरम्यान इशारा होतोय. दोन्ही हात समांतर करून ऑफस्टिकच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू अवंतर धावेचा इशारा करतायत आणि अवंतर धावेने धावफलक वाढ होते. धावफलक पोहोचतंय 27 धावा बिनबाद अशी. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. षटकाला सुरुवात करण्यासाठी पहिला चेंडू घेऊन सुरेख चेंडू. शॉर्ट पिचचा चेंडू होता. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता आणि पंचांकडनं 1 बाउन्सचा इशारा केला जातोय. अतिशय सुरेख पंचगिरी कालच्या दिवसापासून आम्ही पाहतोय. या आयोजनादरम्यान आम्हाला लाभलेले पंच ते म्हणजे मेन पंच आता काम पाहत आहेत ते म्हणजे पॉली फर्नांडिस आणि स्क्वेअर लेग पंच प्रवीण कौटनकर. त्यांच्या साथीला विवेक भिसे सर आणि शिवराज परब सर. सुरेख चेंडू पुन्हा एकदा पंचांकडनं. आता मात्र इशारा होतोय आउट ऑफ द पिच झालेला चेंडू. पंचांकडनं नोचा इशारा होतो आणि फ्री हिटची संधी मात्र आता तातू याच्याकडे असेल. फ्री हिटचा चेंडू असेल. मोठा फटका खेळावा लागेल. या चेंडूवर मात्र मोठ्या फटकेची आवश्यकता नक्कीच या संघाला असेल. सुरेख चेंडू. फ्री हिटचा चेंडू आणि त्या चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेला. पुन्हा एकदा सीमा पार षटकार. आज 34 धावा. प्रखरत्या उन्हात मात्र फटक्यांची आतषबाजी मात्र मैदानाच्या आत पाहायला मिळते. ती म्हणजे तातू आणि संकेत याच्या मार्फत. षटक क्रमांक 30 मैदानाच्या प्रगतीपथावर 2 चेंडूचा खेळ समाप्त. पुन्हा एकदा सुरेख चेंडू कव्हरच्या दिशेनं जो पत्र क्षेत्ररक्षक घेईल परतीची फेक करेल. सिंगलचा खेळ डबलमध्ये होण्याचा प्रयत्न होता. थोडंसं कॉलिंग चांगली होती. एकाच धावेवर दोन्ही फलंदाज स्थिरावत आहेत आणि एका धावेने स्ट्राईक रोटेट होईल. स्ट्राईक केनवर आता मात्र पाहायला मिळतोय संकेत च्या बॅटमध्ये तब्बल 3 षटकार आतापर्यंत पाहायला मिळतात. 22 धावांवर वैयक्तिक खेळी करतोय. 6 चेंडूचा खेळल्यानंतर वैयक्तिक 22 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा पंचांकडनं नोचा इशारा. वारंवार लाईन लेन चुकतोय गोलंदाज शुभम. थोडस परिवर्तन गोलंदाजी करावी लागेल. थोडीशी गोलंदाजी सुधारावी लागेल. जर उर्वरित चेंडू टाकायचे असतील तर आतापर्यंत या षटकात अवांतरच्या स्वरूपात 3 धावा निघत आहेत. 2 नोच्या स्वरूपात 1 वाईडच्या स्वरूपात आणि त्या फ्री हिटवर आता मात्र फ्री हिट असेल फलंदाज संकेत याच्याकडं. पुन्हा एकदा सुरेख फटका समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक अजय पाहायला मिळतोय. एक सिंगल पाहायला मिळते. आता माझ्या फ्री हिटच्या चेंडूवर ज्या पद्धतीनं तातून मात्र प्रहार केला होता त्यामुळे प्रहार होत नाहीये. सिंगल होते. स्ट्राईक रोटेट होईल. तातू येईल स्ट्राईकवर आणि धावफलक पोहोचतोय 37 या धावसंख्येवर. उर्वरित 2 चेंडूचा खेळ असेल बाकी. आतापर्यंत या षटकात 7 चेंडू टाकलेत. त्यामधील 3 अवांतर चेंडू पाहायला मिळत आहेत. सुरेख चेंडू. सुरेख फटका कव्हरच्या दिशेनं. काय फटका केलाय. सुरेख फटका होता परंतु क्षेत्ररक्षण तेवढंच चोख पाहायला मिळतंय. एकच धाव या चेंडूवर प्राप्त केली जाते. एका धावेने धावफलक वाढतंय. तब्बल 38 धावा आतापर्यंत धावफलकावर लगावल्या जात आहेत. 38 धावा धावफलकावर. शेवटच्या एका चेंडूचा खेळ असेल बाकी. 3रं षटक प्रगतीपथावर. तब्बल 38 धावा धावफलकर पाहायला मिळतात. बिनबाद सुरेख अशी फलंदाजी जे सलामीची 2 फलंदाज मैदानाच्या आत पाहायला मिळत आहेत त्यांच्याकडनं. सुरेख चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न शेवटच्या चेंडूवर केला होता. एक निर्धाव चेंडूनं षटकाला सांगत होते आणि षटक क्रमांक समाप्त होतोय 3 आणि 3 षटका 21 धावफलक पोहोचतोय 38 या धावसंख्येवर. बिनबाद 38 धावा. उर्वरित 3 षटकांचा खेळ असेल बाकी आणि येणाऱ्या 3 षटकात कितपर्यंत मजल मारतोय तो म्हणजे तनिष 11 खानियाळे संघ हे मात्र पाहण्याजोग्य असेल. आणि उर्वरित 3 षटकांचा खेळ सांगण्यासाठी मी मात्र आमंत्रित करतो सहयोगी समालोचक जय भोसले सर यांना. आणि मी थोड्या वेळापुरती या कॉमेंट्री बॉक्समधनं राजा घेतो. धन्यवाद. या स्पर्धेदरम्यान सन्माननीय या मंडळाचे कर्ते सवर्ते सन्माननीय हेमंतभाई करपे यांचं आगमन होत आहे. मंडळाच्या वतीनं खूप खूप स्वागत केलं जात आहे.
सर्व खेळाडूंना आणि क्रीडा प्रेमींना क्रीडा रसिकांना विनंती असेल, जर अजूनही कोण जेवणाअभावी राहिला असेल तर समालोचन कक्षाच्या पाठीमागे जेवणाचं काउंटर आहे, त्या काउंटरवर जाऊन जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. धन्यवाद. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद ऋषिकेश. फिर एक बार हार्दिक स्वागत आपका, आप सभी दर्शकों को कमेंट्री बॉक्स से हमारा प्यार भरा नमस्कार. चौथा ओवर, पहली गेंद शायद देखा अंपायर ने, जांचा परखा और उसके बाद नो बॉल का इशारा. और फिर एक बार कहना पड़ रहा है, उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट. और इस इनिंग में ढेर सारी नो बॉल देखने को मिली, ढेर सारी फ्री हिट देखने को मिली, लेकिन एक फ्री हिट के ऊपर तातू ने चक्का लगाया था. देखना इस फ्री हिट के ऊपर तातू क्या करते हैं. ओ इस बार चूके स्विंग एंड मिस, गेंद निकली विकेट कीपर के हाथ में बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान पर. पहले 3 ओवर में बने थे, अब तक की बात की जाए तो 38 रन, और जो कि अगर बात की जाए अब सिंगल के साथ पहुंचा टोटल 39 पर, 39 रन स्कोर बोर्ड पर बगैर किसी नुकसान पर. ओ यू मिस साइड, ब्लॉक हॉल में डाले हुए, पूरी तरह से जड़ में पूरी तरह से खोल कर रख दिया बल्लेबाज को. पहले विकेट का पतन, 39 रनों की साझेदारी यहां पर समाप्त होते हुए तातू बोर्डेकर खेमे की ओर लौटते हुए. ब्रेक थ्रू मिला है. फुल टॉस गेंद आते आते साइश के बल्ले से निकलता हुआ एक तगड़ा स्ट्रोक, गेंद निकल रही है सीमा रेखा के बाहर, देखकर जाएगी पूरे आधा डजन रन, 6 रन. रन स्कोर बोर्ड पर. पटकी हुई गेंद इस बार खेल दिया है कवर की दिशा में, वन बाउंस गेंद शायद निकल जाएगी सीमा रेखा के बाहर. आते आते 2 बड़े शॉट, 2 गेंदों में 10 रन निकल चुके हैं साइश ने इस मैदान पर. थी 39 रनों की साझेदारी की, उसके नक्शे कदम के ऊपर ये बल्लेबाजी आते आते रनों की रफ्तार को कम होने नहीं दे रहे हैं साइश इस मैदान पर. ओ इस बार फुल टॉस गेंद शायद अंपायर के पास मांग करे, डीप स्क्वायर लेग की दिशा में गेंद निकलती हुई सीमा रेखा के बाहर, और इसी के साथ 50 रन भी पूरे होते हुए यहाँ पर तनिष 11 खाने टीम के टोटल पहुंचा 53 रन, 1 विकेट के नुकसान पर. गेंदबाज विशाल के ऊपर धावा बोला है, छक्का चौका चौका. एक नो बॉल भी इस ओवर में गिरी है, एक विकेट जरूर निकला है, लेकिन जहां से तातू ने समाप्त कर दिया थी पारी, वहीं से शुरुआत करते हुए नजर आ रहे साइश इस मैदान पर. बहुत ही शानदार टोटल 53 रन स्कोर बोर्ड पर. ओ ये अच्छी गेंद परिवर्तन के तौर के ऊपर अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, गेंद विकेटों के ऊपर से निकली. 7 ओवर भी समाप्त होता हुआ चौथा, 4 ओवरों का खेल समाप्त हो चुका है. 53 रन टोटल स्कोर बोर्ड पर, 1 विकेट के नुकसान पर. अभी भी 12 गेंदों का खेल बाकी है. आज के दिन का ये चौथा मुकाबला इस मैदान पर मावली वॉरियर्स वज्रे वर्सेस तनिष 11 खानिया के बीच में
टॉस जीता था माउली वॉरियर्स वज्री टीम ने और पहले फील्डिंग करने का फैसला, शायद ये मैं कहूंगा सही फैसला था, लेकिन बल्लेबाजों ने शानदार कारनामा कर दिखाया मैदान पर, खास करके संकेत कांबळे की बल्लेबाजी और उनको बेहतर सहयोग दिया तातू बोर्डेकर ने, और उनके नक्शे कदम के ऊपर साइश नाइक की मैदान के भीतर बल्लेबाजी। और इसी बीच अंपायर का बैटर चॉइस पावर प्ले का इशारा हमारे ओर आता हुआ, और गेंदबाजी के मोर्चे पर फिर एक बार नजर आएंगे संदीप गवास, सामना करेंगे संकेत स्ट्राइक एंड पर। 3 खिलाड़ी इस पावर प्ले के ओवर में 30 यार्ड सर्कल के बाहर रखने की अनुमति। और इस बार खड़े खड़े खेला हुआ स्ट्रोक, कोई खिलाड़ी मौजूद नहीं होता भी तो क्या करता, गेंद निकली सीमा रेखा के बाहर, 4 रन के लिए संकेत के बल्ले से निकलता हुआ और एक शानदार चौका। बाउंड्री के साथ स्वागत कर दिया इस बैटर चॉइस पावर प्ले के ओवर में। जिस तरह से गेंद निकली वहां पर खिलाड़ी होता तो उससे भी बीट करते गेंद निकल जाती। और इस बार बल्ले के ऊपरी से लगी कैच का मौका और एक आसान सा कैच दे बैठे और एक बड़ा विकेट निकलता हुआ। सेट बल्लेबाज इस डेथ ओवर में आउट होकर बैलून के वापस यानी कि प्रारंभिक जोड़ी खेमे में लौटती हुई। आते हुए बाला और एक आक्रामक ढांचे के बल्लेबाज 27 रनों के एक शानदार पारी संकेत कांबळे की देखने को मिले अपने टीम के लिए। एक सटीक जानदार शानदार विस्फोटक शुरुआत देते हुए, और इस बार आते आते देखिए हर एक बल्लेबाज आ रहा है, बड़ा शॉट मार रहा है, रन अर्जित कर रहा है। एक चौका निकला शायद सीमा रेखा के बाहर, या चौका छक्का देखने वाली बात होगी, लेकिन देखना पड़ेगा ये यहाँ पर इशारा क्या आ जाता है। चौके के साथ टोटल अब पहुंचा 61, 61 रन, एक बड़ा टोटल अर्जित करने के और जो कि तनिष 11 खाने वाले की टीम इस मैदान पर। बाला ने आते आते एक शानदार स्ट्रोक खेला संदीप की गेंद पर, ओ ये नीचे रही, जिस तरह से खेलना चाहते थे शायद अंदिशा था गेंद ऊपर आएगी, सबमरीन डिलीवर जैसी गेंद, अंपायर का इशारा वाइड का आता हुआ अतिरिक्त और एक सिंगल। वैसे तो बल्ले से रन नहीं रोक रहे हैं और साथ में ये वाइड यानी कि खैरात में जिस तरह से रन बांटे जा रहे मैदान पर। पटकी हुई गेंद इस बार ऊपर उठी नहीं, गेंद पड़ने पर बल्ले पर चढ़ी नहीं। 1 रन तब तक निकलेगा जब तक फील्डर आके गेंद को फील्ड करते अजय। 1 रन के साथ टोटल पहुंचा 63 रन, 63 लॉस ऑफ 2 विकेट्स। 5th ओवर इन प्रोग्रेस, 5वां ओवर प्रगति पर। अब साइश सामना करेंगे संदीप की अगली गेंद का। ओ फुल टॉस गेंद इस बार खेल दिया सीधा, लेकिन डीप में खिलाड़ी तैनात, लॉन्ग ऑफ की दिशा में गेंद को फील्ड करते 1 रन खाते में और जुड़ता हुआ। 1 रन के साथ टोटल पहुंचा 64 रन। इस प्रतियोगिता की बात की जाए तो 84 रन कल के दिन में हाईएस्ट टोटल है और अब तक इस ओवर में 64 रन बने हैं। ओ ये व्यक्ति बहुत ही बड़ा शॉट लगाने की कोशिश करी थी, गेंद ने चकमा दिया, गेंद निकली विकेट कीपर के हाथ में। 5 ओवरों का खेल समाप्त हो चुका है, 64 रन टोटल स्कोरबोर्ड पर यह हालात। 27 रनों के एक शानदार पारी संकेत कांबळे की, 1 छक्का 1 चौका, 12 रन बनाकर आउट हो गए तातू बोर्डेकर। और उसके बाद आते आते साइश ने बनाए 1 छक्का 1 चौका 15 रन, और बाला ने आते आते 1 चौके की मदद से बनाए 5 रन। यानी कि इससे पता चलता है बल्लेबाजी किस तरह से हो रही है, क्योंकि तनिष 11 टीम को सकता है
इस प्रतियोगिता में बने रहने के लिए। आपा एक गेंदबाज और सामना करेंगे साइश। ये इन खिलाड़ियों ने आमने सामने बहुत बार आमना सामना हो चुका है, इसलिए भली बात जानते हैं बल्लेबाजी किस तरह से करने हैं और गेंदबाज भी जानता है गेंदबाजी किस तरह से करनी है। लेकिन जिस दिन आपका हो तो सामने वाला गेंदबाज कितना भी बड़ा क्यों ना हो, आपका बल्ला चलता रहेगा, बोलता रहेगा। और इस बार खेल दिया गेंदबाज के सीधे सर के ऊपर से लॉन्ग ऑफ दिशा में, वहां पर डीप पे खिलाड़ी तैनात, मात्र मिलेगा सिंगल। सिंगल से काफी दिक्कत नहीं होगी सामने वाली टीम के लिए, लेकिन तनिष 11 का खाने वाली टीम चाहती होगी एक आध दो बड़े शॉट इस ओवर भी निकले, लगभग 70 के ऊपर का टोटल खड़ा हो जाए, एक मानसिक दबाव सामने वाली टीम के ऊपर आ जाएगा। ओ इस बार दूर से खेला लोअर फुल टॉस गेंद, खड़े खड़े खेलने की कोशिश, पहला रन पूरा, दूसरे के लिए पलटे, हल्के से पंबल हो गई, वहां पर आ जाए, जब तक संवरते थ्रो करते, दूसरा रन तेजी के साथ पूरे करते हुए 2 रन के साथ साथ टोटल में बदलाव, टोटल अब पहुंचा 67 रन, 67 लॉस ऑफ 2 विकेट्स। 4 गेंदों का खेल इस इनिंग के अभी भी बाकी है। ओ इस बार उठाकर खेलने की कोशिश, लेकिन दूरी नहीं प्रदान कर पाए और कैच भी छूटा। खुद गेंदबाज गेंद के नीचे आना चाह रहे थे, लेकिन हाथ से गेंद निकली। अब पहली 3 गेंदों के ऊपर निकले 4 रन, टोटल पहुंचा 68 पर 68। 3 गेंदे अभी भी बाकी इस इनिंग की, कितना टोटल बन पाएगा, क्या होगा इस मुकाबले में, देखने वाली बात तो जरूर है। ओ ये थोड़ी सी पुलर लेंथ की गेंद थी, शायद जहां खेलना चाहते थे वही दिशा में गेंद निकली नहीं और गेंद निकली विकेट कीपर के पास, बिंदी गेंद निकली। ये और अब तक की अगर बात की जाए फील्डिंग करने वाली वज्र टीम के दृष्टिकोण से अच्छा रहा है। बाकी हर एक ओवर में एक आध बड़ा शॉट तो निकला ही है, लेकिन ये ओवर अब तक अच्छा घटा है वज्र टीम के लिए। ओ इस बार लेग स्टंप से बाहर, वाइड का इशारा अंपायर का आता हुआ, अतिरिक्त और एक सिंगल खाते में लिखा जाएगा। अतिरिक्त सिंगल के साथ साथ टोटल पहुंचा 69 लॉस ऑफ 2 विकेट्स। लास्ट 2 बॉल टू गो, 2 गेंदे इस इनिंग की आखिरी बाकी। फिर एक बार, इस बार भी वाइड का इशारा अंपायर का आता हुआ और एक अतिरिक्त सिंगल के साथ जो प्रेडिक्शन कमेंट्री बॉक्स से था 70 रनों का वो पार कर चुके और अभी भी 2 गेंदों का खेल बाकी है इस मुकाबले के दौरान। साइश ट्राई गेंद पर सामना करेंगे अगली गेंद का। ओ क्लीन बॉल, फुल टॉस गेंद थी, अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, लेकिन गेंद सीधे विकेटों के ऊपर लेकर निकल गई। ये विकेट नंबर 3। स्कोर बोर्ड पर तीसरा विकेट निकला है और आखिरी गेंद का सामना करने के लिए मैदान के भीतर और एक उम्दा खिलाड़ी विराज मैदान के भीतर दाखिल होता हुआ। आखिरी गेंद का खेल बाकी, 70 रन टोटल स्कोर बोर्ड पर, एक फाइटिंग टोटल मैदान के बीच में 6 ओवर के मुकाबले के दौरान और आखिरी ओवर लेकर आपा गेंदबाजी के मोर्चे पर। और इस बार खेल दिया है, थोड़े से हल्के हाथों से खेल दिया, मिड विकेट के दिशा में तेजी के साथ विशाल गेंद के ऊपर आते, झपटते, गेंद को फील्ड करते, थ्रो करते, 2 रन खाते में जुड़ते हुए 2 रन के साथ साथ पहले इनिंग का खेल यहां पर समाप्त होता हुआ। 72 रन टोटल स्कोर बोर्ड पर, 73 रनों की आवश्यकता, 36 गेंदे 73 रन। किस तरह से बनेंगे ये मुकाबले में, ये आने वाला समय तय करेगा, क्योंकि समय के पिटारे में क्या छिपाई इंसान को पता नहीं होता। अगर ये इंसान को पता होता ना भाई, तो इंसान प्रयास करना छोड़ देता और घर में बैठ के मुंगेरी लाल के हसीन सपने देखा करता। जब तक दूसरी इनिंग का आगाज हो, यहां पर सुनते हैं डीजे का सुमधुर संगीत। धन्यवाद।
वज्रे वर्सेस तनिष 11 या दोन संघामध्ये माऊली वज्रे क्रिकेटर्सनं माऊली वॉरियर्स टीमनं नाणेफेक जिंकतोय आणि नाणेफेक जिंकल्यानंतर तनिष 11ला फलंदाजीसाठी आमंत्रित करतोय. त्यानंतर मात्र तनिष 11 संघ या इनिंगमध्ये जवळपास 72 धावांचं आव्हान 72 धावा बनवतोय आणि 73 धावांचं आव्हान विपक्षीय संघासमोर ठेवतोय माऊली वज्रे संघासमोर. तर या संघाचा जर विचार केला, या इनिंगचा विचार केला तर तातू आणि संकेत या ठिकाणी प्रारंभीला फलंदाजीसाठी आले होते ओपनिंग पेअरमधने आणि त्यानंतर तातूनं 12 धावा बनवल्या. एक षटकार तातूच्या बॅटमधनं आला. त्यानंतर संकेतनं देखील 3 षटकाराच्या मदतीनं 1 चौकाराच्या मदतीनं वैयक 27 धावा केल्या. त्यानंतर आला साईशनं देखील 1 षटकार 2 चौकाराच्या मदतीनं 16 धावा आणि त्यानंतर आलेला बाळा 4 धावा वैयक्तिक 8 अशी या ठिकाणी धावफलकावर 72 धावा बनवण्यात यश प्राप्त केलं आणि समोरच्या संघासाठी 73 धावांचं लक्ष ठेवण्यात या ठिकाणी तनिष 11 संघ यशस्वी ठरतोय. आता पाहूया 73 धावांचा पाठलाग घेऊन मैदानामध्ये प्रवेश करेल तो माऊली वज्रे संघ. या ठिकाणी जेवणाची व्यवस्था पॅव्हलियनच्या मागच्या बाजूला करण्यात आलेली आहे. तर विनंती असेल जे कोणी जेवणाचं या ठिकाणी विनंती असेल की कोणी जर जेवायचं बाकी असेल तर त्याने पॅव्हलियनच्या मागच्या दिशेस जाऊन या ठिकाणी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. तर सामना सुरुवात होते. सामन्याला या ठिकाणी सुरुवात करण्याचा इशारा केला जातो. पहिला चेंडू घेऊन साईश नाईक गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. लॉंग ऑफ लॉंग ऑन या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. फुल टॉस पद्धतीचा चेंडू या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने पहिला चेंडू या ठिकाणी 4 धावेसाठी दाजी नाईक सेट ऑन फायर. जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. डीप शॉट स्क्वेअर लेगला या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. परतीची फेक केली जाईल. निर्धाव चेंडू या ठिकाणी समाप्त केला जाईल. 2 चेंडूंचा खेळ दरम्यान समाप्त होतोय आणि धावसंख्या या ठिकाणी 4 धावा 73 धावांचा पाठलाग चालू असताना दाजी शेट्टी एक मोठा खेळाडू म्हणून या ठिकाणी खेळत असताना पुढचा चेंडू या ठिकाणी खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी रनआउटची संधी असेल. डायरेक्ट हिट या ठिकाणी नक्कीच दाजीला माघारी परतावं लागलं असतं, परंतु या ठिकाणी सुंदर रनिंग बिटवीन द विकेटच्या सहाय्यानं 1 धाव अर्जित केली जाते. धाव फलकावर पाहायला मिळतात त्या 5 धावा बिनबाद 5 अशी या ठिकाणी 73 धावांचा पाठलाग करत असताना चौथा चेंडू या ठिकाणी बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू फ्लाइंग स्लीप मध्ये झेल टिपला जाईल का? नक्कीच एक सुंदर झेल या ठिकाणी पकडला जातोय आणि पहिला गडी गोल्डन डकचा शिकार ठरतोय तो अजय. बॅक टू दी पवेलियन. ओव्हर टू यू डी जे. मिळतात त्याच दर्जाचा झेल या ठिकाणी एक सुंदर गोलंदाजी आणि कमबॅक करणारी गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकल्यानंतर मात्र आता साईश कमबॅक करतोय, माघारी परततोय अजय. ज्या अजयनं कळणे येथील स्पर्धेमध्ये सुंदर अशी फलंदाजी केली होती त्या अजयला माघारी परतण्यात यश प्राप्त होतंय. आता मात्र नवीन फलंदाज कृष्णा मैदानामध्ये प्रवेश करतोय. सुंदर चेंडू थोडासा खाली राहतो. यष्टीरक्षक तातू बोर्डेकर या ठिकाणी स्क्रीनवर येतो. निर्धाव चेंडूची गणना धावफलकावर केली जाते. 5 चेंडू समाप्त होत आहेत. धावफलकावर 5 धावा 73 धावांचा पाठलाग आहे. पॉवर प्लेचं षटक चालू असताना या ठिकाणी थोडीशी शांत सुरुवात. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार, त्यानंतर मात्र साईशची कमबॅक करणारी आगोकी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. लॉंग ऑफ लॉंग ऑन. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होता. लेग साईडच्या दिशेनं चेंडू तटवण्याचा प्रयत्न होता. समीर चारी या ठिकाणी समीर सुतार चेंडूवर येतोय, परतीची फेक करतोय. निर्धाव चेंडू समाप्त केला जातोय आणि एक सुंदर षटक, एक गोलंदाजांना फलंदाजांना वेसण घालणारे षटक या ठिकाणी समाप्त होतोय. 1 षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर 5 धावा 1 गडी बाद. ओव्हर टू यू डीजे.
त्यानंतर मात्र शेवटच्या 5 चेंडूवर केवळ 1 धावा खर्च केल्या, 1 विकेट देखील मिळवण्यात यश प्राप्त झालं. एक सुंदर झेल पाहायला मिळाला फ्लाइंग स्लिपमध्ये. आता मात्र गोलंदाजीमध्ये बदल होतोय. बाळा नाईक गोलंदाजीसाठी येईल. राईट ओव्हर द विकेट. पंचच्या डाव्या हाताखंड भरकटलेला चेंडू. पंच या ठिकाणी हात समांतर करताय. शाहरुख खानची पोच देतात. अतिरिक्तच्या संख्येनं धावसंख्येमध्ये भर पडते. धावफलक 6 असा धावफलकावर पाहायला मिळतोय. 5 षटकांचा खेळ शिल्लक आहे. अजूनही 67 धावांची आवश्यकता. एक गडी गारद झाला. गोल्डन डकचा शिकार अजयला माघारी पाठवण्यात यश प्राप्त झालं. आता मात्र गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी एंडवर सज्ज होतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू या ठिकाणी विद अलॉंग द कार्पेट. मैदानी फटका पाहायला मिळतोय. साईज नाईक स्क्रीनवर येतोय. परतीची फेक करतोय. केवळ एका धावेवर समाधान मानणारा फटका पाहायला मिळतोय. एका धावेनं वैयक्तिक 6 धावसंख्येवर दाजी शेट्ये एका चौकाराच्या मदतीनं पाहायला मिळतोय. या ठिकाणी रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. अल्टी पलटी. लगा तो आबाद नाही तो बर्बाद. लागला तर आबाद नाही तर बर्बाद. या धरतीचा हा फटका या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्नच राहतोय. निर्धाव चेंडूनं या ठिकाणी चेंडू समाप्तीची घोषणा केली जाते. 2 चेंडू समाप्त होत आहेत आणि या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर वाईडनं सुरुवात केली होती, मात्र त्यानंतर अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा या ठिकाणी सुंदर झेल. एक सुंदर चेंडू आणि एक अप्रतिम झेल. तातू बोर्डेकर या ठिकाणी स्क्रीनवर येतोय आणि दुसऱ्या विकेटचं या ठिकाणी पतन होतंय. ओव्हर टू यू डी जय. दरम्यान क्षेत्ररक्षकाची देखील त्यांना उत्कृष्ट साथ मिळते. पहिला झेल अमोलनं टिपला होता फ्लाइंग स्लिप मध्ये, परंतु त्यानंतर आता मात्र नक्कीच एक सुंदर झेल तातू बोर्डेकरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 2 गडी गारद होत आहेत. या ठिकाणी धावफलकावर 7 धावा पाहायला मिळत आहेत. ऋषिकेश थोडीशी नाजूक अवस्था पाहायला मिळते, परंतु एके बाजूला दाजी शेट्ये या ठिकाणी फलंदाजीसाठी नॉन स्ट्राईक एंडवर. याच दरम्यान एक सुंदर फटका पाहायला मिळतो विद अलॉंग द कार्पेट. मैदानी फटक्याच्या जोरावर 1 धाव मिळवली जाते, परंतु या ठिकाणी मोठ्या मोठ्या फटक्यांची अपेक्षा असताना फलंदाज थोडीशी सावध पवित्रा या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्या फलकावर एका धावेनं धावसंख्या वर्धित होते. 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 73 धावांचा पाठलाग या ठिकाणी चालू असताना सुंदर चेंडू या ठिकाणी खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन द टोस चेंडू खेळला जातोय. चेंडूवर येईल, परती करेल विराज धरणे आणि याच्या स्वरूपात या ठिकाणी 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. नक्कीच पूर्ण अपेक्षा आता मात्र दाजी शेट्येच्या माध्यमातून संघावर असेल, कारण मोठे मोठे फटके खेळण्याची जबाबदारी असेल. या ठिकाणी लेग साइडला ब्लाइंग शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. नो लुक शॉट, परंतु शॉट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. शैलेश चेंडूवर येतो, परतीची फेक करेल आणि निर्धाव चेंडू पुन्हा एकदा समाप्त केला जाईल. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावर ऋषिकेश पाहायला मिळतात तर 9 धावा 2 गडी बाद. या ठिकाणी 73 धावांचा पाठलाग चालू असताना डीजे आवश्यकता. 4 षटक या ठिकाणी शिल्लक असताना 24 चेंडू 64 धावा असं या ठिकाणी समीकरण पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. हरी राईट आर्म ओव्हर द विकेट. हरी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. 10-12 पावलांचं रनअप घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. आखो टप्प्याचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेनं चेंडू खेळला जातोय. चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये जातोय. चेंडूवर संकेत येईल, परतीची फेक करेल. एका धावेनं धावफलक वृद्धिंगत होईल. डबल फिगर मध्ये पोहोचतोय. 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
भूतनाथ प्रीमियर लीग पर्व 8वं आणि या 8व्या पर्वामध्ये कालच्या दिवसामध्ये या पर्वाला सुरुवात झाली. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज, खेळण्याचा प्रयत्न लेग साईडच्या दिशेनं. समीर चेंडू अडवेल का, परतीची फेक करेल का? नक्कीच या ठिकाणी समीर स्क्रीनवर येतोय, परतीची फेक करतोय. केवळ एका धावेवर समाधान मानणारा फटका पाहायला मिळतोय. धावफलक हलतोय, एका धावेनं 11 धावा. नेल्सन फिगरवर 2 गडी बाद. 73 धावांचा पाठलाग या ठिकाणी चालू आहे. अजूनही जिंकण्यासाठी 62 धावांचं समीकरण मैदानामध्ये शिल्लक असताना 22 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या स्पर्धेचा विचार केला तर कालच्या दिवसामध्ये सुंदर जाधव 34 धावा, समीर गावडे 57 धावा, वैभव गवस 47 वैयक्तिक आणि केदार गवस 49 धावा. या दिशेनं चेंडू खेळला जातो. चेंडू हव्यामध्ये आहे. चेंडू झेल टिपला जाईल का? एक सुंदर झेल या ठिकाणी विराज धरण्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि दाजी शेट्टी याची खेळी मैदानामध्ये समाप्त होते. डीजे आणि एक अष्टपैलू कामगिरी या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळते. ते तनिष 11 संघाची. पुढचा चेंडू अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी ज्याला म्हटली जाते, या ठिकाणी पाहायला मिळतोय. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये तातू बोर्डेकर एक सुंदर कामगिरी पाहायला मिळते आणि अचूक टप्प्यावरची गोलंदाजी या ठिकाणी तनिष 11च्या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज प्रताप सावंत तळेखोलचा बिलॉंग करणारा हा खेळाडू चेंडूला सन्मान देतोय. चेंडूवर या ठिकाणी लॉंगाच्या क्षेत्रामध्ये विसावला जातोय. पुन्हा एकदा विराज धरणे स्क्रीनवर येईल, परतीची फेक करेल. एका धावेनं धावफलक या ठिकाणी वृद्धिंगत होईल. धावफलक पाहायला मिळतोय तो 12 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रताप सावंतचा विचार केला तर मांजरेम येथील स्पर्धेदरम्यान एक उत्कृष्ट षटकार प्रतापच्या बॅटमधनं कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला होता. या दरम्यान आखो टप्प्याचा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, अल्टीपल्टी शॉट, परंतु या ठिकाणी बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. निर्धाव चेंडू समाप्त होतोय आणि आणखीन एक सुंदर षटक पाहायला मिळतंय. 3 षटकांचा दरम्यान खेळ समाप्त होतोय. धावफलकावर पाहायला मिळतात त्या 12 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या ठिकाणी 73 धावांचा पाठलाग चालू असताना ओव्हर टू यू डिझाय. हो सकता मैच को, इससे पीछे बैटिंग जो पावर प्ले का मैदान पर इशारा ये पहुंच चुका है कि इस मैच को अगर अपने कब्जे में करना है तो कम से कम 8 छक्के मारने पड़ेंगे मैदान पर इस मुकाबले में. भाई 8 छक्के इतना काम आसान नहीं है, लेकिन आज अगर ये 2 खिलाड़ी सेट है, खेल जाए तो ये मुकाबला बहुत नजदीक रहेगा मैदान में. बैटिंग जो पावर प्ले का इशारा हो चुका है. समीर आपको ध्यान रखना पड़ेगा. पनामा कैप पहनकर समीर जो कि ग्राउंड फील्डिंग करते हैं, पनामा कैप सुनील गावस्कर ने शुरुआत में पहनी थी, उसके बाद इनको नाम पड़ा पनामा, और अब काफ़ी लोग कहते हैं ये पनामा कैप पहनकर जब फील्ड अप करते हैं कैप पहनकर, तो इसे पनामा कहते हैं कैप. कोई जानकारी अभी आपको नहीं रहती है, शायद प्रथमेश ये जानकारी हमें देनी पड़ती है. फुल टॉस गेंद बनाकर ऑन साइड पर खेलने का प्रयास किया, बिल्कुल अच्छी बॉलिंग मैदान पर, रन नहीं बनेंगे वहां से. बारह पर पहुंचा टीम का स्कोर अंतिम 19 गेंदों पर. मतलब बॉलिंग आज बहुत सुंदर देखने को मिले, सामने से रोक के रखा है. अभी तक जो
जिस तरह से बॉलिंग की जा रही है, ये आसान नहीं होगा मैच मैदान पर सामने से इस मुकाबले में। और इस बार ऑन साइड पर मिड विकेट पर सीमा रेखा से लगभग 1 बाउंस बाहर 4 रन के लिए। से काम कर रहा है अजय, ये काम आसानी से आप कर सकते हैं। देखिए खाना बनाने से लेकर सब वो काम अजय कर रहा है आज मैदान पर गेंद को लाने तक। ओह बढ़िया लाइन वहां पर बिल्कुल बिल्ड करते हैं। देखिए बीच बीच में जो आप सॉन्ग सुन रहे और खासकर वो नाटक के पद भी वो अजय ही गा रहा है, मतलब बेहतरीन काम उनका अजय का। और कुछ यादगार पल उनके बेहतरीन जो कि इस वक्त आवाज छत्रपति महाराज शिवाजी की भी उस अंदाज में शैली में कुछ गाने को रात भर सुनने को मिले वहां पर। लेकिन ये देखिए डॉट गेंद, लगातार डॉट गेंद, सिर्फ बल्ला चला रहे लेकिन गेंद बल्ले से संपर्क नहीं करी, तो आप वो काम नहीं करना पड़ेगा, आपको रन बनाने हैं मैदान पर। देखिए कितनी भी गेंद दूर निकले सर जी, लेकिन अजय है तो कोई दुख नहीं है, कोई परेशान नहीं है, गेंद अपने आप अंदर आ जाएगी। इतनी क्षमता, मतलब इतनी लाइनमैन की पूरी भूमिका सब संभाल रही है। और फिर से खासकर पुणे से उन्हें बुलाया गया इस प्रतियोगिता के लिए, भूतनाथ प्रीमियर लीग के लिए। और आज मैं कहूँगा जितना भी भूतनाथ प्रतियोगिता में उन खर्चा हुआ सामने वाले, मतलब जो अजय को लाने के लिए, वो सब कुछ खर्चा बिल्कुल भूतनाथ प्रीमियर लीग के सभी ऑनर देते हुए। वापस खेल मैदान पर चलता हुआ। ओ इस बार टाइम अच्छा है लेकिन निकली लॉन्ग ऑफ बॉल लाइन पर सीधे खिलाड़ी के हाथ में और ये आउट मैदान पर। देखिए सफलता मिलती हुई मैदान पर सिर्फ टीम का स्कोर यहां से लेकर सिर्फ 16 पर पहुंचा मैच में, सबसे लो टोटल अब तक की कहानी में। हर ओवर में एक एक सफलता, ये जानकारी हमारे स्कोरर दे रहे। संतोष नहीं है इसका, संतोष का करीबी दोस्त जो कि स्कोरिंग पर, ऋषिकेश जो कि स्कोरिंग पर, नया बल्लेबाज जो कि स्ट्राइक एंड पर रहेगा। ओह नीलेश के लिए बिल्कुल अच्छी बॉलिंग, डॉट गेंद मैदान पर। देखिए डॉट गेंदें काफी डाली गई इस मैदान पर, मतलब अच्छी बॉलिंग अब तक मैदान में। समीर ऑन स्ट्राइक पर मैदान पर एक अच्छी बल्लेबाजी करते हैं बहुत, लेकिन आज समीर को काम करना पड़ेगा मैदान पर। ओ फुल टॉस गेंद, बहुत बहुत दूर गेंद, 6 रन के लिए। विशाल जो कि स्ट्राइक पर। ओ इस बार सबमरीन डिलीवरी बिल्कुल नीचे रहती भी। ये शॉट कभी कभी ये गेंद आसान भी नहीं रहते, ये स्टंप पर रहती तो शायद ये आउट थे मैदान पर,
लेकिन अब तक यहाँ पर मैं बताऊं तो ये 5 ओवर चल रहा है मैदान पर, अभी भी 7 छक्के मारने काम इतना आसान नहीं है 9 गेंदों पर। और हेलीकॉप्टर शॉट बहुत तेज, लेकिन रन वहां पर एक ही मिलेगा। 1 रन से कोई फर्क नहीं पड़ेगा, पता है कि यहाँ से 73 रनों का जीत से सवाल पीछे है, तो बहुत दूर जाना है। और टीम का स्कोर अब तक यहाँ से लेकर सिर्फ 23 पर पहुंचा इस मैच में। और हल्का से खेला को सिंगल निकले, कवर पॉइंट पीछे रखा, इसका मतलब एक ही रन बनेगा। देखिए टाइम अच्छा था, सिंगल निकला, लेकिन सिंगल की अब आवश्यकता नहीं, अब हाथ खोलने पड़ेंगे। अब यहां से लेकर 7 छक्के मारने अंतिम 8 गेंदों पर, 7 गेंदों पर। काम सरल नहीं है, लेकिन क्रिकेट है ये, कोई मुश्किल भी नहीं है मैदान में। चलिए ये क्लीन बोल्ट और एक विकेट मैदान पर। क्या अतुल सर बताइए, इसके बाद का मुकाबला किसका है? हमें पता है, लेकिन आप मैच बताए किसका है। टॉस पहले होगा, उसके बाद 10 मिनट दिए जाएंगे। वापस खेल मैदान में चलेगा इस मुकाबले का। देखिए क्या सूरत मुकाबला है, 5 ओवर समाप्त है। ओ बहुत बहुत दूर जा रही है भी गेंद, लेकिन मेहरबा आते आते देर हो गई शॉट की। मिड विकेट पर प्रोटेक्शन, इसका मतलब एक ही रन बनेगा। एक रन का उतना कोई असर नहीं पड़ेगा। अब दिल्ली बहुत दूर बची है। अंतिम 4 गेंदों का इस खेल में खेल बचा है, और मुझ से पीछे 4 गेंदों पर 4 भी मारेंगे ना, तब भी कोई फर्क नहीं पड़ेगा। इसके बाद मोरले और वजीर कप्तान, उनके बीच में मैच होगा। दोनों कप्तान टॉस पहले कीजिए, उसके बाद 5 मिनट आपको मिलेंगे। सो प्लीज दोनों कप्तान टॉस के लिए पहुंचे। और इस बार फिर से अटैक किया, अटैक इज द बेस्ट डिफेंस, लेकिन मेहरबा इस अटैक का उतना असर नहीं रहेगा। 4 रन। और बाउंड्री पर जहां पर सिंगल मिलेगा, सिंगल का असर नहीं पड़ेगा। अब सिंगल से उतना कोई दबाव नहीं रहा। पता है कि ये मैच लगभग समाप्त हो चुका है। मुरली कप्तान, सो प्लीज आप जल्दी पहुंचे हमारे पास। ऑन साइड पर फ्लिक ऑफ द रिस्ट, कलवे के सारे मोड़ आगे को डीप मिड विकेट सी मारेगा पर समीर द्वारा वो कैच लपका गया और एक विकेट मैदान पर मिलती हुई। मिलेगा उसके बाद